प्रश्न आहे, रेल्वे तिकिटाचा दर सुरुवातीला शेकडा 30 ने घटला, पुन्हा काही महिन्यानंतर पुन्हा शेकडा 10 घट करावी लागली, तर एकत्रित मिळून किती घट झाली, शेकडा किती घट झाली? तर आपण सूत्र लिहिले, घट अधिक घट गुणिले घट भागिले 100. पहिली घट 30% असल्यामुळं वजा 30 घट असल्यामुळं, दुसरी घट 10 म्हणून वजा 10. दोन्ही ठिकाणी घट आहे त्यामुळं वजा वजा अधिक झालं. अधिक 30 गुणिले 10, इथं 2 शून्य गेल्या का? ह्या 2 शून्य गेल्या का? काय आलं पुढं? अधिक 3 आलं का? पण मागं मला पाहिजे वजा 30 वजा 10. का बसलीस? वजा 30 वजा 10 तू सांगितलं पाहिजे. 30 आणि 10ची बेरीज किती? 40. मोठ्यानं सांग. 30 आणि 10ची बेरीज 40. वजा 40 म्हणायचं. वजा वजांची बेरीज अरे 40 असू दे. वजा वजांची बेरीज वजा असते. वजा वजांची बेरीज वजा असते. वजा 5 वजा 2 वजा 7 बेरीजच करायची. दोन्ही चिन्ह सारखे असले तर बेरीज करायची. बेरजेला जे समान चिन्ह देऊन टाकायचं. वजा 5 वजा 2 वजा 6 वजा 10 वजा 2 बोला की वजा 12 वजा 17 वजा 10 वजा 27 आणि वजा 30 वजा 10 वजा वजांची बेरीज म्हणा एकदा. वजा वजांची बेरीज वजाच असते. त्यामुळे वजा 40 आलं मागं. वजा 40 अधिक 30 वजा 40 अधिक 30. कोण सांगणार? हात वरती करा. वजा 40 तू सांग कधी सांगितलं? वजा 40 अधिक 30 सॉरी 3 वजा 40 अधिक 3 नाही हां बाळ सांग. राईट. वजा 37 प्रश्नार्थक बोलू नको. वजा 37 म्हणायचं. वजा 37 असं नाही. वजा 37 1 अधिक 1 वजा असेल 1 वजा 1 अधिक असेल 1 वजा 1 अधिक असेल तर मोठं बघायचं कोणतं आहे, बारकं कोणतं आहे बघायचं. मोठ्यातनं बारकं वजा करायचं. वजाबाकी झाली की आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. 1 वजा 1 अधिक असेल तर मोठ्या संख्येतनं बारकी संख्या वजा करायची. आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं. इथं वजा 40 एकाचं वजा आहे. अधिक 3 एकाचा अधिक आहे. मोठं 40 आहे बारकं 3 आहे. 40 मध्ये 3 गेले 37 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे 40चे चिन्ह कुठलं आहे? वजा 37. याचं उत्तर वजाच येणार. वजा 37% घट झाली. वजाच येणार. घट आहे म्हटल्यानंतर उत्तर वजा 37 असेल अधिक 37 असेल. निवडायचं कुठला? वजा 37. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. उद्या तुमचा पेपर आहे तो तुम्हाला आजच्या छोट्याशा लेक्चरवर मला काही सगळं घेता आलं नाही, परंतु तेवढ्यावरती समाधान मानून जे काही शिकवलं ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला शुभेच्छा उद्यासाठी.